हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या ठिकाणी सर्व समन्वयक जे आहेत, आयोजक जे आहेत, त्यांनी डाव्या बाजूला तिथे खाली बसवायचे. चला दरबारी सचिनराव, छत्रपती बंडू अण्णा. संभाजीराजे बंटी साहेब सगळी तिकडे खाली बसायचे त्या बाजूला. हे सगळी खाली घ्याई. राजश्री रणजित त्यांचे शाहू महाराजांना वंदन करून क्लोज, आता क्लोज विषय. चला इकडे डाव- श्रीमंत छत्रपती उदयनजीराजे महाराज साहेब, श्रीमंत छत्रपती युवराज शिवेंद्र सिंह राजे साहेब आणि सातारा राजधानी नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री. सातारा नगरीतील आणि जिल्ह्यातील बांधवांनी प्रचंड उन्हातही एकजूट दाखवली, त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी त्यांचा कायम ऋणी राहील. कॅमेरे सेट करून खाली बसा. उन्हात बसतावं लागलं आपल्याला, कारण आपले लेकरं उन्हात आहेत. तुम्हीही उन्हात आहेत, मी सुद्धा उन्हात आहे. न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला आणि समाजाच्या लेकराला. आपल्याला उन्हाचे चटके खावे लागणार आहेत, तरच आपले लेकरं सावलीत बसू शकणार आहेत. आपण जर उन्हाला आणि पावसाला घाबरून घरात बसलो तर आपल्या लेकराला न्याय मिळणार कसा? चारही बाजूनं मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचना सुरू झालंय. ते तोडून जर काढायचं असलं, काय प्रॉब्लेम आहे कडेकडीला? थोडं शांत बसले तर बरं होईल, कारण आरक्षण समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे माणसं उन्हात यासाठी बसलेत की स्वतःच्या लेकराची वेदना यांना सहन होत नाही म्हणून बसलेत. नुसती घाई गडबड करून आणि आरक्षण समजून न घेतल्यामुळं 70 वर्षापासून आपल्या पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले सुद्धा आणि त्यांच्या पिढ्या सुधारल्या सुद्धा. मराठ्यांना 70 वर्षापासून आरक्षण होतं, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ही लढाई सामान्य मराठ्यांची. सामान्य मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि त्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याला प्रचंड अडचणी येऊ लागल्यात, म्हणून हा लढा उभा राहिलाय. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होतं, पण जाणून बुजून षडयंत्र रचलं गेलं आणि 70-75 वर्षापासून जे सत्ताधारी होते यांच्यावरती काही ओबीसी नेत्याचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही मिळू दिलं नाही, इतका प्रचंड मोठा दबाव सरकारवरती यांनी ठेवला. कारण ते आता सिद्ध झालंय. 1805 पासून आणि 1967 पासून जर मराठ्यांचे आरक्षण असलेले पुरावे मिळायला लागले तर त्याचा अर्थ होतो मराठ्यांना आरक्षण होतं. जर आता आमचे पुरावे सापडले, जर आम्हाला 70 वर्षापूर्वीच आरक्षण दिलं असतं
तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून नंबर 1 ला आत्ता राहिली असती. आमचं आरक्षण खाताना यांना काय वाटलं नाही. आज या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले. आमचं आरक्षण असतानाही आम्हाला दिलं नाही. समितीने नोंदी शोधायला सुरुवात केली आणि लाखानं नोंदी या राज्यात सापडायला लागल्या. मराठ्यांना 2 अंग आहेत. एक मराठा क्षत्रिय आहे, मराठ्यांना लढायचं सुद्धा माहिती आहे आणि मराठा शेती कसतो आणि या राज्याला धान्य सुद्धा पोटासाठी पुरवतो. असे दोन्ही अंगानं लढाऊ असणारा मराठा समाज. मराठ्यांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे. जर मराठ्यांचे पोरं मोठे झाले तर आपलं काय होणार म्हणून यांनी षड्यंत्र रचलं आणि मराठ्यांना आरक्षण असतानाही दिलं नाही. यांनी यांच्या बुडाखाली पुरावे लपून ठेवले. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या त्यावेळेस समितीनं पुरावे शोधण्याचं काम सुरू केलं. परंतु सरकारकडे अहवाल येताना मराठ्यांचे पुरावे सापडले नाहीत म्हणूनच अहवाल येत होता. जर त्यावेळेस पुरावे नाहीत असं सांगितलं तर मग तेच पुरावे आता कसे काय सापडायला लागले याचं उत्तर आता आम्हाला सरकारकडून पाहिजे. 70-75 वर्ष आमच्या लेकरांचं वाटोळं नेमका कोणी केलं याचं नाव आता आम्हाला माहिती पाहिजे. जर मराठ्यांच्या नोंदी नव्हत्या आणि मराठा आरक्षणामध्ये नव्हता तर या नोंदी सापडल्याच कशा आणि नोंदी सापडल्यात तर मराठा आरक्षणात होता. आता आमचा 70 वर्षाचा झालेला लॉस हा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार. कारण आम्हाला आता तोही भरून पाहिजे. आमच्या जागा बळकवल्या नेमक्या कोणी. आमच्या समाजानं आणि आमच्या लेकरांना असं काय पाप केलं की आरक्षण असतानाही तुम्ही आम्हाला दिलं नाही. राजधानी साताऱ्यातील आणि जिल्ह्यातील बांधवांना हात जोडून विनंती करून सांगतो, इथं प्रश्न समाजाच्या अस्तित्वाचा आहे. इथं गोरगरिबांच्या लेकराच्या भविष्याचा आहे. राजधानी साताऱ्यातील बांधवांनी स्वतःच्या लेकराच्या हितासाठी पुढील काळात ताकदीने एकत्र या. 24 डिसेंबरला सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करणार आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांची कसोटी आहे. गाफील राहू नका. जर तुम्ही गाफील राहिलात तर लेकराचं वाटोळं करायला आपण स्वतः जबाबदार असू. सरकार सध्या काम करतंय आणि समितीही काम करते. समितीनं मराठवाड्यातल्या नोंदी शोधल्या. हैदराबाद संस्थांमधून मिळणारे दस्तऐवज याचा अहवाल बनवून कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्या नोंदीचा अहवाल बनवून मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करण्यासाठी अहवाल पाहिजे होता आणि सरकारनं तो स्वीकारला. आणि आम्हाला माहिती पडली
सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला, पण आपण त्यामध्ये खुश नव्हतो. त्यांचं आणि आपलं असं ठरलं होतं की ज्या नोंदी मिळतील त्या नोंदीचा अहवाल तयार करू, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 50% आत ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं. परंतु अहवाल फक्त मराठवाड्याचा झाला आणि ते मला मान्य नव्हतं. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि खानदेशाचा भेद करू शकत नाही. तुम्ही एक भाऊ नाराज करणार आणि दुसऱ्या भावाला खुश करणार हे चालणार नाही. तुम्हाला आजच त्या समितीला राज्याचा दर्जा द्यावा लागणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि राज्यात नोंदी सापडण्याचं काम सुरू झालं. माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये 20,000 नोंदी सापडल्या. कोणत्या तरी लेकराला आयुष्याची भाकर त्या प्रमाणपत्रामुळे मिळाली, याच्यातच आंदोलनाचं यश आहे. ज्यांच्या नोंदी नसतील त्याच नोंदीच्या आधारावर अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 24 डिसेंबरला सरसकट आरक्षण देण्यात येईल असं आपलं त्यांचं ठरलं. त्याच वेळेस उपोषण मागे घेण्यात आलं. आपण आपली जीवाची बाजी लावून या समाजासाठी पूर्ण आयुष्य अर्पण केलंय. या आंदोलनाच्या पाठीमाग आपला काहीही स्वार्थ नाही. पिढ्यानं पार लेकरं वनवास भोगायला लागले, वेदना सहन करायला लागले. मायबापानं रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे आणि लेकरं शिकवायचे. प्रत्येक मायबापाचा एकच उद्देश, मी केलेले कष्ट आणि माझ्यासारखं कष्ट भोगण्याची वेळ माझ्या लेकरावर येऊ नये म्हणून प्रत्येक मायबापानं आपले लेकरं शिकवले आणि स्वप्न बघितलं, माझं हे लेकरू अधिकारी झालं पाहिजे. पण मायबापाच्या स्वप्नाचं आणि त्या लेकराच्या स्वप्नाची राख रांगोळी या आरक्षणानं केली. 1% जर लेकरू हुकलं तर ते ढसा घरापर्यंत रडत येऊ लागलं. त्या बापाचा आणि आईचं काळीच कापल्यासारखं होऊ लागलं. त्यांना घरात लेकराचा चेहरा बघून करमत सुद्धा नाही. मायबाप मराठ्यांनो, आणखीन तरी सावध व्हा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. पाठीमागे वळून जर बघितलं तर आपल्या मदतीला कोणीच नाही. जेवढे 70-75 वर्षात पक्ष झाले त्या पक्षातला एकही नेता आपल्या लेकराच्या मदतीला यायला तयार नाही. आपण आरक्षण असतानाही आपल्याला आपलं आरक्षण दिलं नाही. थोडा वेळ बोलू का ऊन लागत आहे.
दिवसभर बोलल्यावर तर मग कामच झालं मग. त्याच्यावर त्याच्यावर सध्या बोलत नाही मी. त्याला मराठ्यांनी किंमत द्यायची नाही आता. कारण जो घटनेच्या पदावर बसलाय आणि घटना कायदाच पायदळी तुळवतोय, त्या माणसाची लायकी या राज्यातल्या लोकांनी आता ओळखली. आणि मी बी काय एवढा सोपा नाही. मी फक्त दिसायला बारीक आहे. माझ्या टप्प्यात आला की मी वाजवितोच. पण मराठ्यांनी त्याच्यावर आता बोलावं तेवढी याची लायकी आता राहिली नाही. माणसाचे वैचारिक मतभेद असावेत, माणसाने एकमेकाला वैचारिक विरोध करावा, पण आपण कोणत्या पदावर बसल्या त्याची गरिमा राखून बोलावं. आपण या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय. आपण घटनेच्या संविधानाच्या पदावर बसलो. त्या कायद्याला पायदळी तुळवणं योग्य नाही हे स्वतःलाच कळायला पाहिजे. तो मला म्हणतो हे 5वी शिकले, त्याला माहिती आहे की मी किती शिकलोय. उग येडपटवणे कोणकडे बोलत आहे. सरकारने मग शिक्षणात 3 दिवस घातले, तुला माहिती आहे का. मी सरकारला सांगितलं म्हणलं मी 12वी शिकलेलो. ते म्हणले हे लईच उत्तर देत आहे कानाकानाने. 12वी कायचं शिकलोय. 3 दिवस लागले होते कामाला भाऊ. ते 3 दिवस, 1-2 दिवस नाही. आता त्याला जातीय तणाव निर्माण करून दंगली घडवायच्या. संविधानाच्या पदावर बसलाय आणि त्याचा गैरवापर करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. अरे भाऊ, त्यांच्या तोंडाने सांगितलंय ते निकाल असं मी ऐकलंय. मला टाइमच मिळाला हो ते काय बोललंय बघायला. कारण सकाळी 8ला बाहेर पडतोय, पाठ 5 पर्यंत सभा आहेत. मला बघायलाच मिळाला नाही तर मी बी टप्प्यातच घेणार आहे, सोडणार नाही. हे मला बघायला मिळालं. ते म्हणतात या रोड्यात पाठा. त्यांनी तोंडानेच सांगितलंय. लोकांचं खाल्ल्यावर काय होतं, लोकांचा तळतळाट किती बेकार असतो. आधी तुम्ही काय इकित होते सगळ्याला माहिती आहे. मुंबईत तुम्ही कोणत्या पाहुण्याकडे राहून जगलात हे बी सगळ्याला माहिती. तुमच्याकडे काहीच नव्हतं, एवढी प्रॉपर्टी कशातून आली हे सगळ्याला माहिती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पैसा, महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा, कष्टाचा महाराष्ट्र सदन सुद्धा वरबडून खाल्लं. महाराष्ट्रातला सगळा पैसा वरबडून खाल्ला म्हणून तुम्हाला जेल भोगायला लागलं. त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही बेसन भाकर खाल्ली तर त्याच्या पुढचं सांगितलं ते म्हणले कांदा बाई भेटतोय. मग खाय का वर बी. जे आम्हाला माहित नव्हतं ते बी सांगू राहिला. आम्ही लय शहाणे आहेत का मग इतकं सांगितल्यावर. ज्या माणसानं सगळ्या सीमा पार केल्या. या राज्याला एक संस्कृती आहे आणि त्या छत्रपती शिवरायाच्या संस्कृतीप्रमाणे वाटचाल केली जाते. महात्मा फुलेंनी या राज्याला एक वेगळा संस्कार दिला आणि आदर्श दिलाय. यशवंतराव चव्हाण साहेबांनी वेगळा आदर्श दिलाय. राजश्री शाहू महाराजांनी या देशाला आरक्षण दिलंय. त्यांचे वारस आहेत ते.
किमान महात्मा फुले यांचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. आपण घटनेच्या पदावर बसलोय, आपण जनतेबद्दल काय बोलतोय. जाती जातीत दगली घडवण्याची भाषा केली जाती. मराठ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. राज्य आपलं आहे, या राज्यात शांतता राहिली पाहिजे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था न बिघडता हे राज्य शांत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्या लक्षात आलंय म्हणून कळप तयार झालाय. मराठ्यांना आरक्षण मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं. मराठे आरक्षणात गेले आणि त्यांना काही सुचाना. आता मग करायचं काय, तर जातीय दंगली घडण्यासारखे वक्तव्य करायचे आणि जातीय दंगली घडून आणायच्या आणि आपला राजकीय स्वार्थ, आपली पोळी त्यात भाजून घ्यायची, हा त्यांचा डाव आहे. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या पोरांवरती गुन्हे दाखल होणार आणि त्यांचा स्वार्थ ते साधून घेणार. कारण वक्तव्यच असे आहेत की जातीय तेढ निर्माण होणार आहे. एक पडत नसतं आपले का लय धोरणात आहेत का? आपले तरी कोणते धोरणात आहेत? त्यांचं त्यांना सुधारणा, आपल्याकडे काय आले ते आपल्याला सुईचे येत होय. आपले एका रात्री सरकार बदली देत. सकाळचा दिवा संध्याकाळी कोणाकडे, संध्याकाळचा दुपारी कोणाकडे, मेळ सुद्धा लागा ना. मी आता कोणत्या मंत्र्यासंग चर्चा केली माहिती, हा सुधारा नाही, इतकं बार सरकार बदललंय. त्याला जर फोन केला, तुमची ना आमची बैठक झाली ती आणि त्या बैठकीत ठरलं काय होतं ते सांगा, ती म्हणतो मी माझी झालो एका रात्रीत. हे काय लय सुईचा खेळ नाही भाऊ. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा आहे. यांना आपण आता महत्व द्यायचं नाही, कारण ते वयाप्रमाणे आता बरळणार आहेत. त्यांचं वय त्यांना साथ द्यायना. त्यामुळे आता त्यांना महत्व देणं बंद. आपण त्यांना मोठं मानत होतो, जाहीर सांगतो, मी खोटं बोलत नाही कावा. आणि मी एकदा ठरलं का मी ते करीत असतो, कारण मी छत्रपतींचा मावळा आहे. मी माग फिगर सरकत नसतो, मी कोणाला भेद बी नसतो. आणि सरकारने माझ्यावर लय डावं टाकले तरी मी बेलो नाही. आणि माझ्याजवळ हाय काय भ्यायला? माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे आहेत, ते भांगारात बिकत नाहीत. आपण भेद नाही कोणाला. त्यामुळं त्या माणसाला आपण मानत होतो भुजबळ साहेब म्हणून. व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही, पण विचाराला मात्र त्यांच्या 100% विरोध आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून समजायचं, मग तो कुणी असो. पण त्या माणसानं पातळी सोडली, कायदा पायदळी तुडविला. राजद्रोहासारखा प्रकार त्यांनी केलाय. इतका गलिच्छ प्रकार, आणि त्यांच्या पोटात इतकी गटार गंगा आहे हे आत्ता शिक मराठी लोकांना, जनतेला माहीत झालंय. फक्त वरून चेहरा चांगला आहे, आतलं पोटातलं परवा सगळं बाहेर पडली. यांची लायकी काय? त्यामुळं त्यांना महत्व देण्याची गरज नाही. कसोटी आता आपली आहे, ती लावून धरा. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. सरकार आरक्षण देणार. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षण देणार. आणि त्यांनी नाही दिलं तर मग 25च्या नंतर त्यांना बी सांगू, त्यांना बी सुट्टी नाही. पण शांततेत, आपला धडाका शांततेत असतो. त्यांना मिळत लागत नाही मी काय करतोय ते. मी तिकडं धाराशिवला जायचं म्हणून जातो आणि एकाएकी साताऱ्याला येतो.
अरे ते म्हणते ती मेळ कस का लागून देत नाही. यांनी 70 वर्ष आपल्याला मेळ लागू दिला का? आरक्षण असतानाही दिलं नाही. मग छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा इथं कामाला येतो यश मिळवायला. आपण आपल्या डावं कळू द्यायचे नाहीत. आणि या शांततेच्या आंदोलनानंच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणून ठेवलंय. भाऊ, निर्णयाच्या प्रक्रियेत सरकार दुसरं कामच करत नाही. अर्ध मंत्रिमंडळ फक्त मराठा आरक्षणाच्या फायलीच घेऊन पळत आहे. जाय दिल्लीला आणि मुंबईला, एवढंच काम आहे. समिती बी रोज उठती, हैदराबादला जाती, मुंबईला येती, संभाजीनगरला जाती, पुन्हा उठती, हैदराबादला जाती. काय करती काय नाही तिची तिलाच माहीत. तिला इमाने कोणा कण हिंडती आणि तिकडं येत जाती आणि इकडं आल्यावर म्हणती पुरावेच नाही सापडे. मग हिंडती कशाला? कारण त्यांच्या संग अभ्यासकच नाहीत. तिथं मोडी लिपीत आहे, तिथं फारसी भाषेत आहे, तिथं लिहिलेलं उर्दूत आहे आणि मोडी लिपीचे 16 प्रकार आहेत. वाचायला कोणीच नाही. आणि कसं सापडन? 2-4 दिवसांनी अभ्यासक नेले, 15,000 नोंदी सापडल्या. आता कसं काय सापडल्या? हे मराठ्यांच्या एकीचा विजय. आपल्याला आरक्षण 100% मिळतंय. आपण ओबीसी आरक्षणात येत हे आता सिद्ध झालंय. उदाहरणार्थ या राजधानी साताऱ्यात माझी 2 गुंठे जागा आहे, पण मला माहीतच नाही कुठे, आणि तुम्हालाही माहीत नाही याची जागा कुठे. उदाहरणार्थ बरं का, नाही म्हणते हाय का काय. आणि अंदाजे म्हणणं सुरू होतं माझी साताऱ्यात 2 गुंठे जागा आहे, पण आता मला 7-12 सापडलाय. आता देणार का नाही तुम्ही? मग आता ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. मराठा ओबीसीतच येणार, दुसरीकडे आम्ही आरक्षण घेणार नाही. आणि सामान्य ओबीसी बांधवांना हे आता कळून चुकलंय की मराठा ओबीसी आरक्षणात आहे. कायदा सांगतो ज्या जातीचे पुरावे सापडले ती जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे. आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांना विरोध करू नये. तरी उड्या हाणतो एकटाच. देऊ नका, आमच्यात येऊ नका. मग कुठं जातो रे? आमच्यात येऊ नका आणि तुमच्यात जाऊ नको. कवर खातो आमचं. त्याचं तर खरंच नाव घेऊ वाटाणं. काय सांगा तुम्हाला. नाही तर मी लय नमुना आहे. मला मराठ्याने सांगितलंय तुम्ही संयम धरा, त्याला महत्त्व देऊ नका. आपला विजय जवळ आलाय. मराठ्यांच्या लेकराला आता त्याच्या तोंडात घास आलाय. 100% 70% लढाई जिंकली, 30% राहिली. फक्त शांततेने घ्या. नंतर पुढं लय दिवस आहेत मग बघू. म्हणलं बरं तसं जाऊ द्या, मग नंतर बघू. आणि हे पण सत्य आहे की सगळ्यांना कळून चुकलंय, त्यांना सुद्धा. मराठ्यांना ओबीसीत 50% आता आरक्षण मिळणार. ते झाले चलबिचल. मग त्यांनी आता पर्याय सगळ्यांनी शोधलाय. जातीय तेढ निर्माण करा, दंगली घडून आणा. मग तरी यांचा ध्येय विचलित होईल आणि हे आरक्षणापासून बाजूला जातील आणि आपलं लक्ष साध्य होईल. मराठ्यांना तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त संयम धरा, शांततेत राहा. शांतीचं ब्रह्मास्त्र तोलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळतंय, फक्त संयम धरा. कारण मी एवढं सहन केलंय, मी इतकं सहन कधीच करत नाही. मला हे खरं बोलायची सवय. मला पुढून बोलला की मी इकडून लगेच कणाकणा सुरू करतो. आपण दमफिम धरीतच नाही. पण बळच धरलाय की मराठ्यांच्या लेकराचं चांगलं होतंय. आपल्या लेकराचं आपल्या हाताने वाटोळं व्हायला आता नको. एवढं आरक्षण आपल्याला मिळतंय तेवढं एकदा मिळू द्या. अहो ते आपले बोर्डच फाडायला चालू केलेत.
भोकरदनला ते एका पठ्ठ्यानं आपला बोर्डच फाडीला आहे. त्याला गावात जायचं नाही का, आपल्या समाजाने प्रवेशबंदीचे बोर्ड लावले आणि त्याला गावात जायचं होतं. आपलं हे पण खरं आहे की सरकारला आपण शब्द दिलाय, त्यांनी आपल्याला शब्द दिला 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्ही अहवाल पारित करून तुम्हाला आरक्षण देतो, तुम्ही उपोषण मागं घ्या. ठीक आहे म्हणलं, उपोषण मागं आणि गावबंदी पण 24 तारखेपर्यंत स्थगित. मग आमचं म्हणणं होतं बोर्ड समजा तसाच राहिलाय आणि तुम्हाला एखाद्या गावात यायचंय, बोर्ड तसाच असल्यावर गावात यायला अडचण काय? तुला का खातो का देऊ, चावतो का बोर्ड तसंच आल्यावर? नाही नाही म्हणला, बोर्ड फाडून टाका, फाडा. आणि ते आपल्या पोरांना सुद्धा हाणलं. मी जर जालन्याच्या SP साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन केला असता, जर मी मनावर घेतलं असतं, मनावरच घेतलं होतं, पण काही वेळेस ज्या समाजाला मायबाप मानलं त्या मायबाप समाजाचं ऐकायला लागतं. कारण मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो आणि त्याच दिवशी माझी सुट्टी झाली होती. फक्त त्या दोघांना SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबाला एवढंच म्हणायचं होतं, ज्यांनी आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षणाची मागणी केली म्हणून हाणलंय आणि बोर्ड फाडू नका म्हणून हाणलंय, त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाही, फक्त आम्हाला त्याचं घर बघून यायचंय कसलंय. मी जर पै जर कणाकणा निघाला असतो तर 5 लाख पोरग मागं निघाला असतं. नुसतं धुळीनं तो घर उडून गेला असतं बा. तो बोर्ड फाडितो, मराठे जर फाडायला लागले तर बनायला सगळं चेटी सुद्धा फाडी देतोय. आणि मराठ्यानं जर मनावर घेतलं ना, आयुष्यभर तुला गोलाला नाही लागून द्यायचे, तुला ऊसच तोडायला जावं लागत. आणि तुम्ही बी काय गाफेल राहू नका. आता सावध राहा. ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्यांनी सुद्धा तातडीनं एकजूट करा. कारण आरक्षण नसलेल्या मराठ्यांना संपवण्याचा घाट यांनी बांधलाय. जर आम्ही संपलो तर ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांना सुद्धा संपवायला मागं पुढं बघणार नाहीत. म्हणून वेळेत सावध व्हा आणि इथून पुढच्या काळात ताकदीनं आपल्या लेकरासाठी एकजूट दाखवा. आरक्षण हे 100% मिळतंय, तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण आपली भाषा सरकारला चांगली कळती. मग भाषा टीव्हीला ऐकता ना तुम्ही, आपला दणका तसा असतो. टप्प्यात आलं गो वाजवतोच मी. ते मग तिकडून मुंबईतून ठरवून येतात, याला आत्ता बिंगून टाकू म्हणतात मला, म्हणजे ते मी कसला का दिसतो ना, त्याच्यामुळे ते तिकडं ठरवतात याला आत्ता बिंगून टाकू. त्यांची बी काही चूक नाही. मला किती बाऱ्या मोजा तुम्ही, मी 35 किलो भरतो. मी दिसतो बी बँडमध्ये खोळखोळे वाजणार असल्यावर. इथं आले का माझ्या संग अशा गप्पा आणतात ते मंत्री, व्यासपीठावर बसत येत, गप्पा मारतेत. मी बी हा 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 करतो. त्यांना वाटलं फुटलं ना, जमला आता. 1 घंटा झाला म्हणतो उठीतून तो मन जमत. कारण मी या जातीशी प्रामाणिक आहे. मी माझा या समाजासमोर प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे की मी माझ्या मायबाप समाजाशी, ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. या माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या वेदना आता सहन होत नाही. यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा संघर्ष महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांचा सुरू आहे. मायबाप मराठ्यांनो, तुम्हाला एक जाता जाता जाहीर आवाहन करतो. एवढ्या वेळेस आपल्या लेकरांच्या पदरात हे पुण्याचं आरक्षणाचं दान टाकू लागा. मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची आरक्षणाची भाकरी देऊन त्याचं जीवन सार्थक करा. आपल्या लेकरासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे, कोणी आपल्या मदतीला येणार नाही. जर राजकीय लोक आपले पॉम्पलेट फाडायला लागले तर यांची नियत यातून लक्षात येते की यांना मोठं करून आपण चूक केली का नाही. हे आपले पॉम्पलेट फाडीत येत आपल्या बापजाद्यांनी
यांचे पॉम्पलेट चिटकेले, यांचे बोर्ड चिटकेले का नाही? याचा आजा मोठा केला, याचा बाप मोठा केला, आणि त्या बापाला आपण साहेब म्हणायला लागलो की नाही? आपण एवढे मोठे केले की यांच्याकडे गाडी झाले, बंगल्या झाले, मरणाचे पैसे झाले. हे आधी रोजाने जात होते. यांचा इतिहास तपासून बघा. हे आधी रोजाने जात होते. हे इतके मोठाले झाले, यांचे पोरं परदेशात शिकायला लागले. यांच्या पोराला आपण भया म्हणायला लागलो. त्याला नीट हाकता येईना. त्याला नीट कपडे घालून आलं का आपण त्याला भैयासाहेब म्हणतो, आणि तेव्हा आपल्या पोराला नाम्या, तुक्या, आणि त्याला आपण मोठं केलंय. त्याच्यात तुमची चूक आहे. एकदा उलट करून बघा. आपण आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकेले. फक्त त्यांना त्या भैयाला म्हणा, एक तो ह्या बापाला ना आजाला आम्ही लय मोठं केलंय, आम्हाला काहीच देऊ नको. आमचं मराठा आरक्षणात हित आहे. आमचे घराघरातले लेकरं सुधारणार आहेत. एक 7-8 दिवस पॉम्पलेट चिटकायला चल मराठा आरक्षणाचे येईन का? आणि मग कशाला मोठं केलं त्याला? आपल्या आरक्षणाला विरोध करायला. मावशी हो, तुम्हाला सांगतो, आता घरातले माणसं बाहेर चालले, जनजागृती करा गावागावात. सगळ्या महिला जाग्या करायच्या. आपले माणसं घराच्या बाहेर चालले, त्यांना पहिले विचारायचं तुम्ही कुठं चालले. ते जर म्हणले साहेबाचा भया आला आणि त्याला भेटायला चाललो, यांचं टंगड्या बांधून यांना घरातच ठेवा. तो भया मरून दे म्हणा तिकडं. जरा आपल्या लेकराचं बघायचं. आता लेकरं सुधारायचे तर आपल्याला. लाजू नका. आपल्या काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. जनजागृती करायची लाज वाटती स्वतःच्या मुलाच्या आरक्षणाची. शेतात काम कशासाठी करतो आपण? आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून. आपण लाजतो का शेतात काम करताना? मग लेकराचं आरक्षण मिळतं, त्याला आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आरक्षण द्यायचंय. गावागावात जाऊन जनजागृती करायला काय लाजायचं? काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. तो हा दीर उभा राहिल्यावर तू कशी गल्ल्या गल्ल्याने पॉम्पलेट घेऊन जाती? तेव्हा नाही का लाज वाटत? तेव्हा तर म्हणते कबशीला हाना, नारळ हुकन बर का, पतंग हुकला नाही पाहिजे, कबशी सोडून द्या. तुझा दीर मोठा होईल, नाही तर तो साहेब मोठा होईल. आपले पोरं जाऊ द्या उसं तोडायला. लोकालाच मोठं करायचं बंद करा. मी म्हणत नाही राजकारण करू नका, तुम्ही अवश्य करा, पण आधी मराठांचं आरक्षण आणि स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करायसाठी झुंजायचं, नंतर राजकारण. सातारा जिल्ह्यात एकही गाव असं राहिलं नाही पाहिजे. उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागा. 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषणं बसली पाहिजे. एकही गाव असं नाही पाहिजे का तिथं साखळी उपोषण सुरू नाही. सगळ्यांचे निवेदन द्या. सरकारला माहित पाहिजे नेमके राज्यात लोक बसलेत किती. एखाद्या गावात एकच मराठ्याचं जर घर असलं, त्याने एकट्यानंच कोठ्यात का होईना बसायचं, पण बसायचंच. आता खेटायचं जर ठरवलं तर पूर्ण ताकदीनं खेटायचं, आणि कोणाला भ्यायची गरज नाही. फक्त शांततेत करायचं. हा शब्द फक्त मोडू नका. भ्यायची गरज नाही. का सांगतो? लोकाला जमा करायला लागतात 12 भानगडी. आपण एकटेच 50-55% आहेत. आपलं कुणीच काही करू शकत नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि आपले काय साधे नाहीत. बांध फोडे एकामेकाच्या तरी 2-2 पिढ्या बोलत नाहीत. मग आरक्षण नाही दिल्यावर त्याचे काय खैर नाही भाऊ. लय अवघड आहे. मला एक आणखीन कळलं नाही, एवढंच सांगतो आणि थांबितो आता. तर मला ऊन लागा लागलंय, मला लागायला लागलंय. कुणबी आम्हाला नको, काही जणांचं म्हणणं आहे. काही म्हणतो आम्ही उगा ठराविक घेत, पण मराठा समाजाचं राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडोंचं म्हणणं आहे 50% आत ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण पाहिजे, 50% वर नको. मग कुणबी काय वाईट शब्द आहे? आपला आजा पंजा पूर्वी अडाणी असल्यामुळं शेतीला कुणबीक करतो म्हणायचा. सुधारित शब्द कुणबीला शेती आला. उदाहरणार्थ आपल्या आजोबा पंजोबा
चपलीला पहिल्यांदी पायतान म्हणायची. सुधारित शब्द चप्पल आला. मग काय आता चप्पल घालायला सोडून द्यायची का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायची. सुधारित शब्द रेस्टॉरंट आला. मग काय चहा प्यायचा बंद करायचा का आता? पूर्वी घराला वाडा म्हणायची. सुधारित शब्द हाऊस आला. मग आता घरात नाही राहायचं का? डांबरीवर झोपतो का? मग शेतीला कुणबी शब्द होता, सुधारित शेती आली. मग तुला जर एवढं वाईट वाटतंय कुणबी शब्दाचं, शेतीची तुला लाज वाटते, ती प्रमाणपत्र घ्यायची, तू वावर सगळं इकून टाकन चांदारावर राहायला जाय. ज्या शेतात काम करतो, आंबे चांगले आल्यावर म्हणतो माझे आंबे खूप छान आले. परदेशात इकायला गेले तेव्हा गोड वाटतं सगळ्याला सांगायला छान आले. ते शेतीतच लावलेत ना, का तो टकोऱ्यावर 7-8 झाडं लावले तो म्हणून लय पिकलेत ते. बघ बर लावून तो टकोऱ्यावर 7-8 झाडं. काय गप्पा हाणते. गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण व्हायचं असलं की विदूषकपणा आणणार आणि गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करून टाकणार. सावध राहा. चारी बाजूंना मराठ्यांना घेरलंय. फक्त बेसावध राहू नका. घराघरातले मराठी एकजूट करा. तुम्हाला जाताना एक शब्द देतो. माझा जीव जरी गेला ना तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागं हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सह्याद्रीची उंची म्हणजे